हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीट प्रणूमध्ये आपण एका भन्नाट अशा एक्झिबिशनला आलेलो आहोत। पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या काँग्रेस भवन इथे हे एक्झिबिशन आहे। मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे लोकेशनची। एक्झिबिशनमध्ये एंटर केल्या तुम्हाला इथे भली मोठी अशी पार्किंग पाहायला भेटते। 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी अगदी सफिशियंट अशी पार्किंग इथे आहे। एक्झिबिशनमध्ये सगळे तुम्हाला काश्मीरी पदार्थ आणि काश्मीरी वस्तू पाहायला भेटणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या एक्झिबिशनची डेट 23 डिसेंबर पर्यंतच होती, पण लोकांनी ह्या एक्झिबिशनला खूप पसंती दिल्यामुळे याची तारीख वाढवण्यात आली आणि आता 7 जानेवारी पर्यंत हे एक्झिबिशन आहे। खूप सुंदर असं हे एक्झिबिशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे एक्झिबिशनमध्ये जेव्हा यायचं असेल तेव्हा अगदी भरभक्कम पॉकेट सोबत घेऊन या, कारण इथे काश्मीरी साड्या, ड्रेसेस, शॉल, पश्मिना यांचं इतकं सुंदर कलेक्शन आहे ना। बट ऑब्वियस हे सगळं थोडं एक्सपेन्सिव्ह आहे। इथे तुम्हाला सिल्क साडी, चंदेरी फॅब्रिक, मुगा सिल्क, कोसा सिल्क, त्याच्यानंतर कलमकारीच्या साड्या, बनारसी सिल्क साडी या सगळ्याचं अगदी अप्रतिम असं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। आणि सगळ्यात विशेष आकर्षण म्हणजे इथे ना काश्मीरमधून कोरड्या फळांसह शॉल, स्टॉल, पश्मिना, लोकरीचे पदार्थ आणि हिवाळ्यातील काही गालिचे बनवण्यात आलेले आहेत, त्यांचं सुद्धा तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला भेटणार आहे। अगदी खऱ्याखुऱ्या पदार्थांपासून वगैरे ह्या वस्तू बनवलेल्या आहेत, म्हणून यांची किंमत थोडीशी जास्त आहे। थोड्या हेवी रेंजमध्ये इथलं सगळं मटेरियल किंवा इथल्या सगळ्या वस्तू तुम्हाला भेटतील। जसं की तुम्हाला स्टॉल्स किंवा पश्मिना शॉल्स वगैरे घ्यायचं झालं तर ते 2000 रुपयाला, एक ड्रेस पीस इथे साधारणतः 5-5.5 हजार रुपयापर्यंत आहे। त्यानंतर इथे इयरिंगचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता। ह्यातले स्टोन जे आहेत ना ते खरंच खूप सुंदर आहेत। ह्या स्टोनला सुद्धा काहीतरी बोलतात, मला आता ते लक्षात नाही राहिलंय, पण ते काका काहीतरी सांगत होते। हे वाले स्टोनची जी चमक आहे ना ती एकदम नॅचरल वाटते जेव्हा आपण ते वेअर करतो तेव्हा। अगदी छान छान हाताने विणलेले असे छोट्या मुलांचे ते मोठ्या लोकांचे वगैरे स्वेटर्स वगैरे तुम्हाला इथे पाहायला भेटतील। खरंच इथलं कलेक्शन जे आहे ना ते अगदी बघत बसण्यासारखं आहे आणि सगळ्यांनाच हे घ्यायला परवडेल असं सुद्धा नाही। तुम्ही जर वेल बजेट मेंटेन करत असाल तर मग तुम्ही ह्या वस्तू इथे अगदी इझिली घेऊ शकता। ज्वेलरीची प्राइस इथे अगदी कमी आहे, छान रेटमध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळून जाईल आणि ज्वेलरी सुद्धा बरीच युनिक आहे। इथे खूप छान छान युनिक असं कलेक्शन तुम्हाला ज्वेलरीचं इथे पाहायला भेटेल। सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे। येत्या 7 तारखेपर्यंत म्हणजे 7 जानेवारीपर्यंत हे एक्झिबिशन आहे आणि तुम्ही पुण्यातले असाल ना तर माझं म्हणणं आहे की डेफिनेटली एकदा विंटर वेअरसाठी ह्या एक्झिबिशनला भेट देऊन बघा। खरंच खूप छान कलेक्शन आहे, बऱ्याच वस्तू तुम्हाला इथे इतक्या आवडतील। मला इथले ड्रेस पीस वगैरे खरंच खूप जास्त आवडले होते, पण कसं आहे आपण सर्वसामान्य घरातून आलेलो असतो, सो माझ्या मानाने सुद्धा हे सगळं थोडंसं एक्सपेन्सिव्हच होतं। तुम्ही जर तितकं अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही डेफिनेटली इथून बरीचशी शॉपिंग करू शकता। इथलं कलेक्शन मात्र खरंच अगदी आवर्जून पाहण्यासारखं आणि खरंच खूप छान आहे। मस्त असा एक्सपिरियन्स होता या एक्झिबिशनला। तुम्ही जर काही शॉपिंग नाही करायला गेला तरी नुसतं फिरायला सुद्धा इथे जाऊ शकता, खाद्यपदार्थांची शॉपिंग करू शकता, ड्रायफ्रूटची शॉपिंग करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्वेलरीची सुद्धा शॉपिंग करू शकता। नक्की ह्या एक्झिबिशनला एकदा भेट द्या, मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। तुम्ही मला डेली अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर नक्की इन्स्टाला सुद्धा फॉलो करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।